माणसं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्री कन्सल्टंट चंद्रकांत मोजर. शेतकरी मित्रांनो, आपण फलटण तालुक्यातील ढवळ या गावी आलेलो आहे. हे एक प्रगतशील शेतकरी आहेत आणि त्यांना आपण ऊसासाठी या मार्गदर्शन व प्रोडक्ट दिलेले आहेत. तर सर, तुमचे नाव सांगा. अनिल माने ढवळ. आणि तुम्हाला मी हे ऊसाला जे आळवणी फवारणी दिली ते कशा पद्धतीने केलं तुम्ही? उन्हाळ्याच्या दिवसात 40 डिग्री टेम्परेचरमध्ये 2 आळवण्या आणि 2 फवारण्या केल्यात. मग तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा वाटतोय आता? रिझल्ट एक नंबर की ऊस अजिबात वाळलं नाही. पाणी दिलं 8 दिवसाला, पण एक सुद्धा पान वाळलं नाही. उन्हाळ्याच्या दिवसात एक सुद्धा पान वाळलं नव्हतं. सगळा हिरवा आणि काळुकी एक नंबर. पानाची रुंदी बिंदी कशी आहे? रुंदी नंबर दाखवा आहे बरं का? पानाची. ते हं. हे बघा शेतकरी मित्रांनो, स्वतः शेतकरी दाखवा 4 बोटाची रुंदी आहे ऊसाच्या पानाची आणि एकही पान कुठं खालपासून करपलेलं नाही किंवा काय नाही. आणि आता सध्या जर आपण त्याची जाडी बघितली ऊसाची, तर जाडी दाखवा बरं जरा खालनं अशी, की ऊसाची जाडी. आता ऊसाची उंची किती आहे ते पहा. हे पहा शेतकरी मित्रांनो, या अशा पद्धतीने जाडी पण आहे त्याची खूप जबरदस्त अशी. बघा, या अशा पद्धतीने एवढी जाडी आहे आणि सर्वत्र अशी बेचाडं वगैरे चांगली आहेत. हे पहा असं. अजून आता हे पावसामुळे आपल्याला आज जाता येईना, नाही तर जाडी पहा ऊसाची. बघा, हे पहा अशा पद्धतीने एक 8-8, 10-10 ऊस सरासरी चांगले असे मजबूत ऊस आहेत. हे पहा अशा पद्धतीने आहे आणि सर्वत्र असंच आहे. हे पहा तुम्ही असं जर पाहिलं, हे असं, हे आता खालून कोंबारे निघायला लागलेले आहेत. या अशा पद्धतीने आहे सर्व. आणि अख्खा प्लॉट जर दाखवायचा म्हणला शेतकरी मित्रांनो, तर हे पहा असं वरून दाखवतो तुम्हाला. खूप जबरदस्त अशी ग्रेनरी, हिरवेपणा, हे ते खूप असं म्हणजे की एकदम जबरदस्त ऊस आहे. हे बघ, पानाची रुंदी जर पाहिली आपण तर 4 बोटांनी एवढी पानाची रुंदी आहे आणि हा सर्व असा प्लॉट आहे. आता हे पावसामुळे आपल्याला आज जाता येईना, हे कडनंच आपण काढत आहोत, कडच्या सरीनं. हे बघ असं आहे. सर्वत्र असे बेचाडे झालेले आहेत की असं कुठं कमी आहे अशातलं काही भाग नाही. हे बघ, असं आहे. आणि खालपासून पाचट अशी वाळलेली किंवा हे नाही. कोणतेही जरी पान पाहिले तुम्ही शेतकरी मित्रांनो, तर हे पहा असे 4 बोटं बसतील एवढी पानाची रुंदी आहे. आणि कोणत्याही पिकाची पानाची साईज चांगली असेल तर त्याची पेऱ्याची किंवा ह्याची साईज चांगली होती, वजन. तर शेतकरी मित्रांनो, आपण त्यांना पहिल्यापासून मार्गदर्शन देत आहोत. आपण त्यांना 2 आळवण्या आणि 2 फवारण्या दिलेल्या आहेत. तर ऊसांची जर जाडी पाहिली शेतकरी मित्रांनो आणि बेचाड, तर खूप जबरदस्त असा ऊस आहे. हे अशा पद्धतीने आहे प्लॉट. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.